मंडी तालुका गुंदौली गांव में वैकुंठवासी हरिभक्त पारायण श्री संत काशीनाथ बाबा काल्हेरकर व वैकुंठवासी हरिभक्त पारायण महंत महानदास बाबा काल्हेरकर के कृपा आशीर्वादों से तथा महंत चिदानंद स्वामी सरस्वती महाराज, महंत भालचंद्र महाराज तथा हरिभक्त पारायण कबीर महाराज के मार्गदर्शन में श्री क्षेत्र पंढरपुर तीर्थ यात्रा के आयोजन के अवसर पर संजना हरिपाठ मंडल गुंदौली व हरिभक्त पारायण गुलाब महाराज महात्रे द्वारा श्री सत्यनारायण की महापूजा व महाप्रसाद का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भारी संख्या में मान्यवर तथा ग्रामस्थ मंडल उपस्थित होकर सत्यनारायण की महापूजा व महाप्रसाद का लाभ लिया।
अरे थांब ना हे मला हा या रे लवकर मेरा कपड़ा मारते हो Bye.
वंदनीय मातृशक्ती आणि बालगोपाल मंडळ, सजना हरिपाठ आणि पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायावर अतिशय प्रेम करणारे सर्व अधोर्यो वारकरी बांधव हो, आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी काया वाचा मनाने सहकार्य केलेलं आहे, अशा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन दोन शब्द असं बोलतो की आताच माझा सत्कार करण्यात आलं, महाराजांचा सत्कार करण्यात आलं. मला वाटतं हा आमचा सत्कार करण्यापेक्षा जी मुलं इथे शिकतायत ना महाराजांकडे, त्यांच्या आईवडिलांचा सत्कार करावा. ज्यांचे नातू असतील, पंतू असतील, मुलं असतील, नाती असतील, त्यांचा सत्कार केला पाहिजे. का तर त्या पालकांना हित कळालेलं आहे की आपल्या मुलाचं हित कशात आहे. नक्की आपलं आयुष्य तर चाललं, पण आपल्याला तर हरिपाठ पण माहीत नव्हतं ना गीता पण माहीत नव्हतं. पण आपल्या घराघरात जी लहान पोरं तयार होतात त्यांच्या आईवडिलांना धन्य माता पिता तयाची. आता याच्यातून असं आदर्श घेतलं पाहिजे, ज्यांची पोरं शिकतात त्यांच्या आईवडिलांचं कौतुक करतो, पण आता ज्यांच्या नाही घरामधून त्यांनी उद्यापासून पाठवायचं, इथे पाठवायला पाहिजे. बघा, शिकलं पाहिजे. वास्तविक पाहता हे हरिपाठ म्हणजे साधारण गोष्ट समजूच नका. गीतेचे श्लोक कंठस्थ होतात, गीतेचे श्लोक कंठस्थ होतात, पण हरिपाठासाठी फार कसरत करावी लागते, फार मोठी कसरत करावी. आणि हे छोटी छोटी पोरं आणि सुंदर असं वाजवतात, सुंदर वाजवतात. बरं, आता याच्यापेक्षा काय भारी वाजवतात आणि सुंदर असं गातायत. बघा, सात्विकता माणसामध्ये निर्माण झाल्यानंतर चेहऱ्यावर कसा तेज असतो त्या पोरांमध्ये बघा, त्या पोरांच्या चेहऱ्यावर बघा, आणि आपल्या घरी मांसाहार खाणारे पोरांकडे बघा, फरक नक्कीच जाणवेल. कारण हे हरिपाठाचं तेज आहे. क्या बात आहे, किती सुंदर पोरं आहेत. इंसाफ की डगर पर बच्चे दिखाओ चलकर, हे नेता तुम्हारी कलकर. उद्याचा भविष्य भारत तुम्ही घडवत आहेत महाराज. गुलाब महाराजांचं मी कौतुक करतो की आज आपल्या गावामध्ये जो हरिपाठाचं स्वरूप त्यांनी निर्माण केलेलं आहे. मी इथेच नाही त्यांचं कौतुक करतो, त्यांच्यानंतर जिथे पण गेल्यानंतर या हरिपाठाचा आदर्श मी सांगत असतो. तर फार सुंदर महाराज फार मेहनत घेतात, पुरा परिवार मेहनत घेतोय, आणि त्या परिवारासाठी आपण सहकार्य सुद्धा केलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. या मुलांना लागणाऱ्या गोष्टी आपण पुरवल्या पाहिजेत. कदाचित याच्यातला उद्याचा हिंदुस्थानाचं नेतृत्व करणारही असू शकतो याच्यातून. आणि हे कार्य जे करतात फक्त गावापुरती म्हणजे मर्यादित गुंतवणुकीसाठी नाही, तर हे देशासाठी कार्य करतायत, देशासाठी. ज्यादा डिग्री लेने का नाम शिक्षा नहीं है, ज्यादा किताब पढ़ने का नाम शिक्षा नहीं है, चारित्र निर्माण करना यही शिक्षा का नाम है. अरे इस धरती पर खतरा अनपढ़ लोगों से नहीं है. हिंदी कळतंय ना तुम्हाला? राज ठाकरे सांगतात मराठी बोललं पाहिजे, आणि बोललं पाहिजे. इस धरती पर खतरा अनपढ़ लोगों से नहीं, जो ज्यादा पढ़े लिखे उससे खतरा है. बॉम्बस्फोट मालिका कोण घडून आणतात? अनपढ माणसं जी जास्त शिकलेली आहेत ती. तुमचा कोड नंबर विचारून घेतील आणि बॅलन्स पूर्ण काढून घेतील. ही अनपढ लोक करतात, शिकलेली लोक. लव जिहादला शिकार करणारी कामं कोण करतात? धर्मांतर करण्याचं काम कोण करतात? ही जास्त शिकलेली. म्हणजे शिकू नये का? शिकवलं पाहिजे, पण त्या शिक्षणासोबत असं संस्कार असलं पाहिजे. मला सांगा, वृद्धाश्रम मध्ये असणारी आई वडील या अनपढ लोकांचे आहे का जास्त शिकलेल्यांचे आहे? जे परदेशामध्ये मोठा पगार घेतात त्यांच्या आई वडील कुसत पडल्यात आहे का? जास्त शिकवलं म्हणून. मुलांना एवढं पण शिकू नये की आपली सोय त्या वृद्धाश्रम मध्ये असते. मग त्याच्या अगोदर मुलांना संस्कार दिले पाहिजेत, असे संस्कार दिले पाहिजेत. बघा, हे फार मोठं कार्य तुमच्या गावातून होत आहे.
आणि याचं मला कौतुक वाटते. याच्यासाठी तर आम्हाला तर रात्रीचा दिवस करतो आम्ही. हे जी गावातली स्कीम आहे ना हरिपाठाची, ही प्रत्येक गावात अशी बालगोपालांची झाली पाहिजे. आणि या कार्यासाठी सर्व उपस्थित ज्यांचे हे पालक आहे त्यांचं तर कौतुक करतो. खरं बघा, आपण शिक्षणाकडे फोकस करतो. मुलगा शिकला पाहिजे म्हणजे एकंदरीत पैसा कमवण्याची मशीन बनवतो मुलाला. पण संस्कार नसल्यामुळे त्या शिक्षणाचा काहीच अर्थ नाही. तर या कार्यक्रमासाठी बरेच वर्ष महाराज राबवत आहे नाही का, भरपूर वर्ष. सुरुवातीला महाराजांनी आपल्या घरामध्ये सुरू केला, मुलांना नाश्ता देणं, हरिपाठ करणे. आणि आता कौतुक असं करावं लागतं की चांगले एवढे सुंदर पोरं गातात, सुंदर पोरं वाजवतात, पकवाज वाजवतात. काय सुंदर. हे शिक्षण घेण्यासाठी क्षेत्रात जावं लागते. आळंदी पंढरपुरात जाते. पण मला वाटतं आळंदी पंढरपूर इथेच निर्माण केलेलं आहे. यदा कदाचित आळंदी पंढरपूरला आपण मुलगा ठेवतो, चिंता निर्माण होते आपल्याला. कारण मुलगा शिकतो नक्की काय करतो. इथे तसं नाही. इथे आई वडिलांच्या समक्ष शिकतो. हे मोठं कार्य आहे आणि हे कार्य केलं पाहिजे. हे कार्य बघा, प्रपंच तर आम्ही सर्वच करतो. मुलासाठी काय कर्तव्य असलं पाहिजे हे पालकांना माहीत नाही. आम्ही मुलासाठी पालकाचं काय करतो असे आई वडिलांचं असलं पाहिजे हे खऱ्या अर्थाने पालकाला माहीत नाही. म्हणून पालक काय करतो, मुलासाठी बंगला बांधतो, फार्महाऊस बांधतो, अनेक प्रकारच्या कंपन्या करतो. हा कर्तव्य मुलासाठी नाही. मुलाला संस्कार संपन्न बनवणे, अधिक उच्च शिक्षण देणं हे खऱ्या अर्थाने आई वडिलांचं कर्तव्य. आणि ते करत चला. आता आपल्या घरी आजी बिजी बसल्यात भरपूर. आजींना काय काम. बघा, या देशाचं, या महाराष्ट्राचं ज्यांनी महाराष्ट्राला घडवलं ते राजे छत्रपती, ते राजे संभाजीराजे. यांना घडवण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर आजीनीच केलं ना. ती जिजामाता. मग जिजामाता एवढं मोठं वैभव तयार करतो छत्रपतीच्या रूपाने. आपण का करू शकत नाही. आपण हे केलं पाहिजे. अरे टीव्हीवरचं चॅनल बघण्यापेक्षा, मोबाईलवर स्क्रीन बघण्यापेक्षा, मोबाईलचे अनेक मेनू बघण्यापेक्षा त्यापेक्षा मुलांकडे लक्ष द्या. आज जर मुलांकडे लक्ष दिला नाही तर तोच मुलगा तुमच्या दुर्लक्ष केल्याशिवाय राहणार. आजकल के लोग बोलते हैं, अरे मेरा बेटा शादी हो गया और अलग से रहने लगा. म्हणजे लग्न झालं आणि वेगळा राहू लागला म्हणतात. 2 महिने झाले लग्न झालं आणि लगेच वेगळा निघतो. आता ही चूक कोणी केली, मुलांनी केली का सुनबाईनी केली? ही मुलांनी चूक केलेली नाही आणि सुनबाईनी केली नाही. ही तुम्ही चूक केलेली. 25 वर्ष तुमच्या सोबत होतं. तुम्ही मुलासाठी काय केलं? तुम्ही जे द्यायला पाहिजे होतं ते दिलं नाही. म्हणून माझं बोलणं लक्षात ठेवा. मुलांना संस्कार घडवा. आपल्या घरामध्ये मम्मी कधी घुसली हे माहीतच नाही. अरे आई बोला, आई बोलायचं टेन्शन आहे तर बोला. बोलता येते का? आमची गाय आहे ना, गाय, ती सुद्धा मा बोलते. मा अम्मा करते ना, मा बोला. तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी है, ओ माँ. तर आपल्या घरामध्ये काका कधून गेला लक्षात आलं नाही, तिथे अंकल आला. ताई निघून गेली तिथे दीदी आली. बाप निघून गेला तिथे डॅडी आला. काही लोक तर स्वतःला अतिसुशिक्षित समजतात. बायकोचा परिचय करून देताना आम्हाला महाराज ही आमची मॅडम आहे. अरे मॅडम आहे, अरे ही आमची सौभाग्यवती आहे, ही आमची देवी आहे, ही आमची लक्ष्मी आहे असं बोला. ती देवी स्वरूप आहे. मॅडम शब्दाचा अर्थ काय? जी वेशाचं नियोजन करते तिला मॅडम म्हणतात.
आणि आम्ही मोठ्या पद्धतीने सुशिक्षित म्हणून मॅडम म्हणतो. आपल्या शाळेतला गुरुजी शब्द कधी निघून गेला तिथे सर आला. आणि एक लक्षात ठेवा, जाता जाता मराठी भाषेचा कौतुक करा. मराठी भाषा जिवंत ठेवा, आपली भाषा जिवंत ठेवा. आपली भाषा जर आपल्या घरात बोलली, आगरीच बोला भाषा. आपली भाषा आपल्या घरात जर बोललं नाही तर काही दिवसांमध्ये हा नक्की महाराष्ट्र आहे हे सुद्धा कळणार नाही. म्हणून आपली मातृभाषा आपण जिवंत ठेवली पाहिजे. आपल्या घरात आगरीच भाषा बोलली पाहिजे. जी आपली आगरी भाषा आहे तीच बोलली पाहिजे. मित्रांसोबत तुम्हाला काय शुद्ध बोलायचं असतं. अरे साक्षर का उलटा करो अक्षर होता है, साक्षर का उलटा करो राक्षस होता है. आपण इंग्लिशवर जास्त जोर देतो. इंग्लिश शब्द आपल्या घरात आणले. इंग्लिश शिकू नये असं मी सांगत नाही. अंग्रेजी पढ़ो मगर अंग्रेज मत बनो. इंग्लिश शिका पण अंग्रेजांची संस्कृती आपल्या घरात आणू नका. आपली संस्कृती आपण जतन करायला शिकवली पाहिजे. जाता जाता परत सांगतो, आपला वार्ड सुरक्षित आहे का हे सुद्धा बघा. वार्ड समजते का? आपला गाव सुरक्षित आहे का हे बघा. निधर्मी कधी आले असेल यांच्यापासून सावध राहा, सावध राहा. यांना घरामध्ये एंट्री देऊ नका, बरं का लक्षात. आणि परत तुम्हाला सांगतो, आणि देशामध्ये एवढं चारी ओर से देश का धर्म खत्म करने के लिए जंग बैठा है. रोज या देशामध्ये 14,000 हिंदू माणसं ईसाई होत आहेत. किती? 14,000. भयानक आकडा आहे. आपल्या तरुणी, आपल्या मुली आणि लव जिहादच्या शिकार बनत आहेत. हे कोण करणार सावध? हे आपणच केलं पाहिजे. एक तर आपल्याला मुलगीच नको आहे आणि एकुलती एक पोरगी असेल ती जर लव जिहादला शिकार होत असेल तर काय दुर्भाग्य आहे. म्हणून आपली संस्कृती, आपली गीता समजून सांगा, आपले संत समजून सांगा, आपले शास्त्र सांगा, आपले संत ओळखून द्या. जर आपला इतिहास आपला इतिहास जर समजून नाही सांगितला तर यांना काय माहीत पडेल. आपला राजा छत्रपती समजून सांगा, संभाजी समजून सांगा, लक्षात. वीर सावरकर समजून सांगा, आलं लक्षात. हे सांगा त्याला. वाचा, रामायण सांगा, रामायणाच्या गोष्टी सांगा, महाभारतातल्या गोष्टी सांगा. कारण संस्कृती जर जिवंत ठेवायची असेल, देश राष्ट्र से बढ़कर कोई नहीं है, धर्म से बढ़कर कोई नहीं. मनुष्य किती मोठा असला तरी देशापेक्षा तो मोठा नाही. देव, देश आणि धर्म आणि संस्कृती ही सर्वात महान आपल्या देशाची आहे. गायंती देवा किल गीत गाणी, धन्यास्तु ते भारत भूमि, जहाँ जन्म लेने के लिए देवगण भी तरसते है, ओ पुण्य पवित्र भारत भूमि है. काही चुकलं असेल तर क्षमा करा. आपले पोरांचं एकदा कौतुक करा. एकदम सर्वांनी जय श्रीराम म्हणा. या पोरांसाठी बोला जय श्रीराम. आणि मुलं असतील त्यांच्यासाठी एकदा जय श्रीराम म्हणा. ज्यांनी हे सहयोग मदत केली असेल त्यांच्यासाठी जय श्रीराम म्हणा. जय श्रीराम. ज्यांनी रात्रीचे दिवस केले असेल गुलाम महाराजांचा एकदा जय श्रीराम म्हणा. बघा, आनंद वाटतो. या क्षण अनेक ठिकाणी मी जातोय, तू करण्याचं सौभाग्य मला प्राप्त होतो, हे मी विशेष समजतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चालू ठेवू का? त्यानंतर यथोचित सन्मान होतोय. गुलाबराव महाराज माते गोंदवलीकर यांचे देऊन आम्ही सन्मान करतोय. त्यांनी स्वीकार करायचं आहे. धन्यवाद रामदास महाराज, धन्यवाद गुलाबराव महाराज. ती त्यांना देण्यात येत आहे. धन्यवाद. या ठिकाणी देण्यात येते आणि पुष्पहार आणि अगरबत्ती, सुवासिक अगरबत्ती देऊन द्या. मी संत सहकार आम्हाला लाभू दे. धन्यवाद. सत्काराचा स्वीकार केलास आणि सुवासिक अगरबत्ती देतोय मी त्यांना.
सत्काराचा स्वीकार करायचे यांचा या ठिकाणी सन्मान होते. धन्यवाद जगन्नाथ महाराज, आपण सत्काराचा स्वीकार केला. अनुषंगाने या ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय. शान सुवासिक अगर महाराज मात्री गोंदवलीकर यांच्या शुभ सन्मान होतोय. यांचे या ठिकाणी सन्मान होतोय. शाल, पुष्पहार आणि सुवासिक अगरबत्ती देऊन त्याचा या ठिकाणी सर्वांची अलौकिक हार नाही होती, गळ्यामध्ये हार असावा, हार म्हणायची नाही. गुलाबराव महाराज मात्री गोंदवलीकर यांच्या शुभाचे सन्मान पदाच्या कारकिर्दीमध्ये गावाचा ज्याने उत्तम विकास केलेला. धन्यवाद. हार आणि सुवासिक अगरबत्ती देऊन यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. धन्यवाद. शांत हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. धन्यवाद कृष्णा मात्रे. धन्यवाद. धन्यवाद. त्यांना एक विनंती, आमच्यासारख्या मोठ्या माणसाला विनंती करणं योग्य नाही. तरी आम्ही आपल्यासाठी एक विनंती करतोय की लहान मुलं आहेत त्यांनी खुर्चीत बसण्यापेक्षा भारतीय बैठक करायची आहे, तर त्या ठिकाणी आपले महाप्रसाद घ्यायचे. धन्यवाद.